नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मुगाचे पौष्टिक असे आप्पे, जे की झटपट बनतात. सकाळी मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा आपण देऊ शकतो किंवा नाश्त्यासाठी आपण बनवू शकतो. खायला सुद्धा अप्रतिम लागतात. मुलांना एकदा या पद्धतीने आप्पे बनवून खाऊ घातले, हे आप्पे त्यांचे फेवरेट होतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मिक्सरच्या जारमध्ये 1 वाटी मोड आलेले मूग घ्यायचे. त्यामध्ये 2 मिरची, अद्रक, थोडे जिरे, अर्धी वाटी रवा, 2 मोठे चमचे दही घ्यायचं. त्यामध्ये पाणी टाकून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. वाटून घेतलेले मूग एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. त्यामध्ये 4 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आणि त्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये नंतर जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. तर बघू शकता अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे. नंतर त्यावर झाकण ठेवून आपल्याला याला 15 मिनिटं रेस्ट द्यायचा आहे. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेलं गाजर किंवा किसून टाकू शकता, बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. नंतर त्यामध्ये 2 चमचे तीळ टाकायचे, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि शेवटी त्यामध्ये किसलेलं पनीर टाकून घ्यायचं. तर मी इथं अर्धी वाटी पनीर घेतलेलं आहे. हे सगळं टाकून झाल्यानंतर याला चमच्याने अगोदर मिक्स करून घ्यायचं. आपल्याला हे आप्पे बनवत असताना यामध्ये पाण्याचा जास्त वापर करायचा नाही. यामध्ये जर पाणी जास्त झालं तर आपले आप्पे आतून कच्चे राहतात. त्यामुळे जेवढं गरजेचं आहे तेवढंच पाणी टाकायचं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं घट्ट बॅटर बनवून घ्यायचं. नंतर शेवटी त्यामध्ये थोडासा सोडा टाकायचा. अर्धा टीस्पून मी इथं सोडा टाकलेला आहे. त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर गॅसवरती आप्पे पॅन ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसचा फ्लेम लो ठेवायचा. त्यामुळे आपले आप्पे व्यवस्थित बनतात, आतून कच्चे राहत नाहीत, वरतून क्रिस्पी बनतात. आता याचं बॅटर थोडंसं घट्ट असल्यामुळे आता हे टाकण्यासाठी थोडासा टाईम जास्त लागतो. लहान मुलांच्या डब्यामध्ये सकाळी आपण जर हे बनवून दिलं तर हे खूप हेल्दी आहे आणि हे खाल्ल्यानंतर ना खूप वेळ भूक लागत नाही, खूप एनर्जेटिक वाटतं आणि मुलंसुद्धा आवडीनं खातात. किंवा आपण सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा हे बनवू शकतो. वेट लॉस करणाऱ्यांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे आणि आपण यामध्ये पनीर टाकलेलं असल्यामुळे हे आणखी हेल्दी झालेलं आहे. आता वरतून तेल टाकून ना आपल्याला यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजू द्यायचे आहेत. 3-4 मिनिटानंतर त्यावरची प्लेट काढून आपल्याला हे सगळे आप्पे व्यवस्थित पलटून घ्यायचे आहे. यामध्ये जर तुम्हाला तांदळाचं पीठ टाकायचं नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता. पण यामध्ये तांदळाचं पीठ ॲड केल्याने ना आपले आप्पे एकदम क्रिस्पी बनतात. सगळे आप्पे पलटून झाल्यानंतर त्यावरती आणखी झाकण ठेवायचं. 3-4 मिनिटं आणखी ह्याला लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं. तर बघू शकता एकदम आपले आप्पे परफेक्ट बनलेले आहेत. वरतून एकदम क्रिस्पी, आतून सॉफ्ट. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.